नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनंत देशमुख आपल्या साक्षर शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आता सप्टेंबरची जवळपास शेवटचा आठवडा या ठिकाणी सुरू आहे आणि सोयाबीनची परिस्थिती आज जर आपण बघितली तर सोयाबीन काही भागात पावसामुळे सोयाबीन खराब झाले आणि काही भागामध्ये त्या सोयाबीनवर रायझोक्टोनिया किंवा तुमचा एलोव्हेन मोझॅक हे जे विषाणूजन्य रोग आहेत त्याच्यामुळे सुद्धा काही सोयाबीन यावर्षी खराब झालेले आहेत। आणि विशेष बाब म्हणजे गेल्या 10-15 दिवसापासून पावसाची जी उघाड झालेली आहे आणि सध्याचा जो काळ आहे तो आहे सोयाबीनच्या शेंगात दाण्याचा आकार वाढवण्याचा किंवा शेंगा भरण्याची अवस्था सध्या आहे। मॅच्युरिटीकडे सोयाबीन जात आहे। या ठिकाणी या 8-10 दिवसाच्या काळात जर चांगला एखादा पाऊस झाला असता तर मात्र सोयाबीनला ते जीवदान मिळालं असतं, परंतु आज त्याच्या एकदम विपरीत परिस्थिती झालेली आहे की पावसानं दडी मारली आणि सोयाबीन हे परिपक्वतेकडे आहे। त्याच्यामुळे दाण्यातली जी शेंगीतला जो दाणा आहे त्या दाण्याचा आकार जो आहे, ती साईज आहे ती लहान होऊन सोयाबीनचं उत्पादन यावर्षी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर आज आपण या ठिकाणी उभे आहो। हे आपलं 23 जून 2024 रोजी बेड पद्धतीवरचं टोकन पद्धतीनं पेरलेलं सोयाबीन आहे, ज्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पेरणीचा जो व्हिडिओ होता त्या टोकन पद्धतीचा जे जुगाड होतो त्या जुगाडावरचा जो व्हिडिओ तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। तर त्या सोयाबीनची आजची कंडिशन काय आहे ते दाखवण्यासाठी आज हा खास व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार करत आहोत। तर हे जे सोयाबीन आहे हे सोयाबीन आता त्याच्या शेंगा ज्या आहेत ह्या शेंगा त्याच्यात दाणे जे आहेत ते दाणे भरण्याची अवस्था या सोयाबीनची आहे। आणि या सोयाबीनला जर तुम्ही इतर सोयाबीनच्या तुलनेत जर हे बेड पद्धतीवरचं सोयाबीन जर आपण बघितलं तर याच्यात एका जाग्यावर आपण 2-2 दाणे या ठिकाणी टाकलेले आहेत आणि 2 झाडं जे आहेत एका जाग्यावरचे त्या झाडाची वाढ, त्या झाडाचं आता सध्या त्याची जी अवस्था आहे, इतर सोयाबीन पिवळे झाले पण हे सोयाबीन अजूनही त्याचे पानं हिरवे आहेत। म्हणजे निश्चितच त्याचा जो उत्पादन आहे ते उत्पादन त्याच्यासाठी जो अन्नद्रव्य लागतील तो शेवटपर्यंत ते पोहोचवण्याचं काम या पानाद्वारे होऊ शकते। आणि जर आपण शेंगाचा जर विचार केला तर एका ठिकाणी 2 झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाला त्या 2 झाडाला 200 ह्या ॲव्हरेज शेंगा या ठिकाणी आहेत। म्हणजे एक झाड असेल तर त्याला 100 आणि एका ठिकाणी 2 असतील तर त्यांना 200, 250 अशा शेंगा या ठिकाणी आपल्याला दिसतात। ते आता सरासरी तेवढ्या शेंगा आहेत। आता या शेंगाचा जर विचार केला तर ह्या बऱ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भरलेल्या आपल्याला दिसतात आणि अजूनही त्याची जी परिपक्वता आहे ती व्हायला अजून वेळ आहे। त्याच्यामुळे कदाचित इतर सोयाबीनपेक्षा चांगले रिझल्ट या ठिकाणी आपल्याला येतील। तर हे जे जात आहे ही अमेरिकन डॉलर नावाची जात आहे आणि ही पहिल्यांदाच यावर्षी आपण या ठिकाणी लावलेली आहे। आणि या व्हरायटीचा किंवा ही जी बेड पद्धतीवर टोकन पद्धतीनं आपण लागवड केलेली आहे याचा आणि जनरल जी आपण पेरणी पद्धतीनं सोयाबीन पेरलं त्याची जी तुलना आहे ते तुलना आपण आता बघू। या शेताच्या बाजूला साध्या पद्धतीनं आपलं ट्रॅक्टरनं पेरलेलं सोयाबीन आहे। ही जी व्हरायटीसुद्धा दुसरी आहे आणि पेरणीची पद्धतसुद्धा दुसरी आहे। आता हे जर सोयाबीन आपण बघितलं असं तर बघा हे कसं अजूनही ते सोयाबीन असं हिरवं दिसते, त्याच्यात लस्टर आहे, त्याचे पानं अजूनही हिरवे आपल्याला दिसतात। आणि कुठेही तुम्ही जर बघितलं तर तेवढ्या शेंगा त्या ठिकाणी आपल्याला या झाडाला दिसतात, कुठेही दिसतात। शेंगाची साईज पण चांगली आहे, दाणे भरत आहेत। आणि आपण बघू आता की हे जे सोयाबीन आहे हे सोयाबीन आणि याच्या बाजूचं सोयाबीन, हे जे सोयाबीन आहे आता आपण बघतो हे सोयाबीन या टोकन पद्धतीच्या सोयाबीनच्या 8 दिवस आधी याची पेरणी केलेली आहे आणि याची आता शक्यतोवर पूर्ण पानझड याची झाली, म्हणजे अजूनही त्याला एकही पान आता दिसत नाही। हार्वेस्टिंग फळे आता ते आलेलं आहे आणि याचे झाडाची जर संख्या बघितली आणि त्या झाडावरच्या जर तुम्ही शेंगा बघितल्या तर आपल्या ते स्पष्ट लक्षात येईल की या बेड पद्धतीचे आणि आपण जी
पारंपरिक पद्धतीनं आपण जे पेरतो त्या पद्धतीचे फायदे आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. तर हे इथून जर तुम्ही बघितलं तर ते लक्षात येईल. हे सोयाबीन आणि हे सोयाबीन याच्यात फक्त मधात धुराच अंतर आहे आणि त्याची ग्रीनरी त्याचं ते किती हिरवं आहे आणि हे जे सोयाबीन आहे त्या सोयाबीनमध्ये आपल्याला अंतर लक्षात येईल. तर शेतकरी बंधूंनो, याचे जे रिझल्ट आहेत म्हणजे शेवटी त्याची काढणी केल्यानंतर म्हणजे ॲक्च्युअल त्याचं उत्पादन किती येईल एकरी किंवा ते याचं आणि त्याचं याची तुलना आपण करण्यासाठी एखादा व्हिडिओ अजून आपण या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर तो तुम्ही नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याला विसरू नका. धन्यवाद.